रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून कलाप्रेमी माही सहर्ष सादर करीत आहे एकांकिका कायली। ही एकांकिका रवींद्र कीर्तने म्हणजेच आपल्या रवी अप्पांनी विविध स्पर्धेत अनेक ठिकाणी सादर केली होती आणि त्यास भरघोस बक्षीसही मिळाली होती। रवी अप्पांना श्रद्धांजली म्हणून ही एकांकिका पुन्हा सादर करीत आहोत। लेखक प्राचार्य रमेश कुबल, दिग्दर्शक आदित्य राऊत, प्राजक्ता मोरे, प्रकाश योजना कौशल राऊत, हर्ष राऊत, नेपथ्य उत्कर्ष वर्तक आदित्य राऊत, वेशभूषा नंदा राऊत, तीर्था राऊत, पार्श्वसंगीत प्रतीक वर्तक, पात्र परिचय कोतराज अक्षय वर्तक, द्रौपदी मंदा वर्तक, लक्ष्मी नेहा राऊत, सावित्री प्राजक्ता मोरे, लाख्या आदित्य राऊत, पाटील परीक्षित जाधव, हनुमंत्या प्रथमेश पाटील, लोमटे जी राऊत, भुऱ्या पार्थ राऊत, लाली त्रिशा मोरे। सादर करीत आहोत कायनी। कायनी म्हणजे कहाणी। कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजा भवानी, आता माहूरची रेणुका माता तुझ्या दारी आली माय। धरम कर माय, धरम कर, धरम कर माय। जाती पातीले नाही नाव गाव, धर्मा इले धरम, माणसा इले माणूस, करम आपलं आपलं, संस्कृतीचा यो धागा समद्यासनी एक राखल माय, एक राखल। धरम कर माय, धरम कर। बाबांनो, तुमचं दुःख मी माय अंगावर फोडून घेते, पण आमची पण एक कायनी हाय, तर बघा आमची कायनी। धरम कर माय, धरम कर, धरम कर माय, धरम कर। आमासनी समजा गाव रडल, वय वय आमासनी समजा गाव रडल। मी गावाची करमणूक करतो, मी गावाला हसवतो, मी गावाला त्यांचं दुःख इसरायला लावतो, आणि मी गावाला तू हसतो कशा पाहिला? गाव माझा, समजा माय बापांचा गाव माझा, हा गावा पल्ल्याचं गाव माझा, आणि त्या गावा पल्ल्याचं गाव बी माझा। तसं नाही भुऱ्या, काय झालं सुळे टोचल्यावानी सवाल विचारत जाऊ नका। ही समधी माणसं हसत्याल आपल्याला, म्हणत्या लाख्या गोपाळ त्यांची माणसं येडी झालं। सांगा सांगा माय बाप,
आम्ही एडू झालं तर चालेल का? अरे पुऱ्या, आपण काय बाय बोलून शान नाही खायचं. त्यास निरुस्तया तेच करून धावलं पाहिजे. त्यास निरुस्तया तेच बोललं पाहिजे. आपला जलमच यु त्यांच्यासाठी आहे. लेकरू चुकलं माय बाप, लेकरू चुकलं. लेकरू चुकलं माय बाप. अगं साईद्रे, अगं काय बसली? अगं चल चल, पाच हसत्या ती. चल चल, खेळ कर. ओय बापरे, अरे हो तुझ्या. अरे चल जोरात हो दे की. वहिनीबाई, ओ वहिनीबाई. हनुमंत्या किती वेळ केलास रा? अहो पुलाचं उद्घाटन आहे. चीफ मिनिस्टर आला उद्घाटनाला तर पोलिसांनी रस्ते पॅक केले ना. बरं बरं, चल सामान ठेव आतमध्ये. होय होय. आय जरा भाकर तुकडा असेल तर वाय. होय सावित्री, वय किती दिसाने येतीस ग? बस बस. यांच्या जीवाला त्रास होता ना व. कसला त्रास ग? डॉक्टर सांग पोटाची इजा आहे, विश्रांती घ्यायला हवी. दगड उचलताना पडला होता ना व पोटावर, त्याचाच त्रास होतोय. फार लागलं होतं. आता तूच सांग आहे, विश्रांती घेऊन कसं चालल? पोट तर चालायला हवं. अरे ग, विश्रांती घेऊन पोटाला कोण देईल भाकर तुकडा? आमचा जलमच असा उन्हातानात दोरीव टांगलेला. खरंय ग, खरंय सावित्री. आपल्या नशिबापुढे कोण काय करल? आय काय ग? वाईस पाणी दे पियाला. आणते. आणि पापड मी ठेवली होती तुझ्यासाठी. हनुमंत्या, ओय हनुमंत्या, हनुमंत्या. जी मला. डायरेक्ट आलवर जा. विश्रांती खबरबाग घेऊन ये. जी मला. हनुमंत्या, कोण रे? हो ते गोपाळ नव का? गोपाळ? गोपाळ खेळ करते ती नव दोरीवर. म्हणजे कसरतीचं? होय होय. नाही, खेळ कोणता मी वाईट नाही, कसरतीचा असता म्हणून काय झालं? सावित्री, मी घे पाणी. आता आपण बी खेळ करतोय सार्वजनिक कामाचा. पोट भरण्याचा कोणता बी खेळ करावा माणसानं. होय होय, पोट भरण्याचा कोणता बी खेळ करावा माणसानं, हे खरं आहे पाटील. सावित्री, हे घे भाकर. आणि कापड ठेवली होती, ती घेऊन येते. कठीण आहे गड्या, कठीण आहे. काय म्हणलं पाटील? अरे आजच्या मिटिंगीचं कठीण आहे. काय बी कठीण नाही, सोम द बेस्ट होईल बघा. डायरेक्ट कालवर जा. काय सुकायचं? काय खबर आहे? हॉल एकदम पॅक. हवा बी तापली आहे गुराळवाणी. तुमच्या विरुद्ध ठराव पास करून राजीनामा मागणार आहात आणि जनरल इलेक्शन झालंच पाहिजे म्हणतात. असं ठराव पास करावं म्हणाव, आणि आम्ही कुठं म्हणतो या जन्म कारभार आम्हीच करणार म्हणून. तुमच्या हिंमत असेल तर करून द्यावा म्हणाव. अरे जो करल तोच खाईल की नाही? वय वय, करल तोच खाईल. सावित्री, ए सावित्री. तर या घटकेला आम्हाला गर्वच खावा असं वाटतं. पण गोठ्यातलं जनावर गाभण झाला बिगर कसं गावल? म्हणजे तुमचं जनावर गाभण हाय वय पाटील? वय, आम्हाला गाभण जनावर लय आवडतंय. सावित्री, ए सावित्री. गेली, घरला गेली. सावित्री, तुम्ही कुठे जाताय? कापडा घेऊन तिचा शोध कराया. लोमट्या, दावारा मीटिंगीत सांगा आमची तब्येत ठीक नाही म्हणून. मीटिंगला येणार नाही म्हणतात होय तुम्ही? मीटिंगला आला नाही तर गजब होईल पाटील. पण म्या म्हणतो माघार कशा पाय घेतायचा पाटील? आम्हाला वकिलासारखा सवाल केलेला आवडत नाही. जावा, सांगा आमची तब्येत ठीक नाही म्हणून. पाटील, द्रौपदी, हो द्रौपदी, बसा बसा म्हणलं. लगीन झाला दर्रा पाहतोय. मारकुट्या जनावरांनी पाहता आमच्याकडे. काय चालवलं काय तुम्ही? आमचं काय चुकलं असेल तर सांगत जावा की. जाताय कुठं? बसा.
आम्ही आवडत नाही ना तुम्हाला. आला होता तुमच्या आवडीचा कोणी, करायचा होता की लगीन त्याच्या संगत. मर्दासारखे मर्द आम्ही, ते अजूनही निघतोय खोलीत एकलं. कधी टाकलाय पाय तुमच्या खोलीत, तर मेला जनावरागत पडून राहताय तुम्ही. आम्हाला पोर पाहिजे, पोर. आमचं नाव चालवाय ना ग, आपण बाप झालो याचं भूषण मिरवाय न ग, की आपला वंशाचा दिवा पेटता ठेवाय बी न ग. तशी तर किडा मुंगीला बी पोर होत्यात. ती गोपाळची बाय, रस्त्यावरची भिकारी, ती बी पोटीशी होती. आणि आम्हासनी तुम्ही पोटूशी झालेलं पायाचं होतं. तुमचे समदे समदे डवाळे पुढे करायचे होते. आणि तुम्ही असा ढपूनचा वाज उठा निघाल्या. मी नपुंसक झाले, वाजोटे निघाले. हंगामाला समद्या झाडापुडाला मोहर फुटतो, पण एखादी लिंबीत वाजोटीच राहते. माझी निगत तशी झाली. का कोणी समजून घेतलं? तुम्ही कधी विचार केलात माझा? 10 वर्षापूर्वी लग्नाची नवी नवरी म्हणून मी आले तुमच्याकडं. लग्नाची पहिली रात्र, पण त्या रात्री तुम्ही होता सगळ्या काकीकडं, पार अगदी गळ्यात गळ्या घालून. तिला सोडायचा मोह होत नव्हता तुम्हाला, आणि त्यांनी तर तुम्हाला मिठीतच घेतलं होतं. त्या रात्री मी मात्र जळत राहिले. अगदी माझं शरीर मेलेल्या जनावरागत झालं, नपुंसक झालं. आणि तुम्ही एखाद्या बस झाला, बस. जिकडे खायचा तिकडे हगायचा जनावराचा धरम नाही आमचा. अगे सगळी काकी आय होती आमची आय, आमची जन्मदाती आय मेली. ते दिवसापासूनच पोटाशी घेऊन सांभाळ केला तिने आमचा. आम्ही आमचंच मोठं झालो, 5 ZPचा प्रेसिडेंट झालो, तरी पण पोटाशी घेऊनच माया लावली तिने आमची. आमचं लगीन होत आम्ही आमच्या आईच्याच खोलीत निघलो. तुम्ही सांगताय ते पहिले रात्रीला तुम्हाला फक्त तिची मिठीच दिसली, तिची माया नाही दिसली. आता किती मी शिंपण केलं तरी हे शरीर फुलायचं नाही. पाटील पोळीचं विभाजन बघणे असं स्वप्न आम्ही सुद्धा पाहिलं होतं, पण या घरात आमच्या स्वप्नाची माती झाली आहे, माती. मोठ्या हनुमंत्या जीवन गावा, आम्हाला सावित्री पाहिजे. सावित्री, ती कशा पहिलो? आम्हाला असं काही वंगाळ करायचं नाही. आम्हाला तिचे डवाळे पुरे करायचे आहेत. जावा, सावित्रीला घेऊन या. चिमल, माय, ओ माय, धरम कर माय, धरम कर. कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजा भवानी आणि माहूरची रेणुका माता तुझे दारी आली माय. धरम कर माय, धरम कर, धरम कर. लई दिवसानं फेरा झाला आईचा. माय बाय. नशिबाची माय तुझे घरी लक्ष्मी पाणी भरल, गोर गरीब तुले दुवा देतील. तुझ्या मनातलं समद मरे सांगते मले, पण तुले दुःख आहे आणि ते तू कोणाला बी सांगते नाही. वय माय वय. आईच्या कृपेनं तुले लेकरं होतील. तुझं घर भरल माय, तुझं घर भरल. माझी लेकरं मोठी होतील, लय मोठी होतील तुझी लेकरं. माझी लेकरं नाव कमवतील. आईच्या कृपेनं माय, आईच्या कृपेनं. माझी लेकरं माझा सांभाळ करतील. घरादाराचं नाव बी मोठं करतील. मग विचार तुझ्या मरी आईला,
आज अशी भर पावसात मी का जळत आहे? माझ्या जन्माचा असा उन्हाळा का होत आहे? कुठल्या ग्रहाची ही महादशा माझ्या मागे काळ सर्पासारखी फुटकारून पुन्हा करत आहे? नाही माय नाही. समुंदर समद्या दुनियेचा सांभाळ करते, पण तहानेले माणसाईले पाण्याचा टिपूस बी मिळते नाही. काऊन हो माय? समधी धरती पाना फुलाने भरती, पण अशोकाच्या झाडाईले हंगाम आले नाही फल येती नाही फूल. काऊन हो माय? कोणाईले विचारसी नो माय? त्याचेच हाती आपली रस्सी हाय माय. तू जसा फिरते तशी कटपुतली फिरते ओ माय. या दुनियेला किती दुःख आहे ओ माय. माणसाईले सुखच नाही, म्हणून माणसाईचे दुःख या आसुडाने मी माझ्या अंगावर फोडून घेते माय, फोडून घेते. या माणसाईचा सांभाळ कर माते, सांभाळ कर, सांभाळ कर माते, सांभाळ कर. नाही नाही माय नाही, लेकरू चुकलं माय, लेकरू चुकलं, माफी असावी. माझं दुःख माझ्या संगतीला नाही माय, ते मलाच भोगलं पाहिजे. नाही माय नाही, दोष कोणाला देऊ नाही, नाही, माते? दोष नाही, कोणाला नाही, देऊ? नाही, नाही. कोणाला देऊ नाही. माते? दोष नाही, कोणाला नाही. देऊ? नाही. कोणाला देऊ माते? कोणाला देऊ? सकाळ धरणं 3 खेळ झालं, पण 100 रुपयाचा बी पैका जमाना. माणसं पैक फेकत्यात आणि सिनेमा बघत्यात. जमानाच बदलत चालला साहित्य. गावोगाव टाकीचं आलं, रेडिओ आलं, टीव्ही आलं आणि मोबाईल आलं. माणसं पैक फेकत्यात आणि सिनेमा बघत्यात. कधी कधी वाटतं ना साहित्य, ते नाचणं उड्या मारणं द्यावं सोडून, पण धरम आड येतो. जात पंचायत नंतर ठेवती, आणि जातीला नाही पोसायचं म्हटलं तर जात बाहेर हाकलते. समुद्या दुनियेची पोरं शिकतात साहित्य, हा ना आपली पो ही अशी उन्हातानात दोरीवर खेळ करते. तिला असं दोरीवर खेळ करताना पाहिलं ना, ती काळजाचा पार भुगा होतोय. आणि साईत लाले राहिल्या कुठं ग? दिसत नाही. बघतोय. लाले, ओ लाले, ए लाले. मी आता म्हणती, आता एक खेळ झालं का पुरं करू. मला ना कसमसच होतोय. हाता पायातून नुसते ठणके येत्या ती. आणि तू तरी किती त्रास करून घेशील. आता माझा बाळणपणाचा बी खर्च आहे, पण लाली बी आता जाणती झाली आहे. म्हणजे 1-2 वर्षात तिचं बी लगीन करायला हवंच की. कुठून आणावा इतका पैका, मला तर काय सुधी कळना झालंय. वय वय समजा बेस होईल बघ, काय बी चिंता नको. पण ही लाली दिसत नाहीये का? ओ लाले. ए आली आली. ए नपरीचा लाईन मारतोस मला. अरे तू केवढा, म्या केवढी, लाज नाही वाटत? लाले बोलतीयस कोणा समजतं? कायचा मला विचारतो आर्थिक या खंडाला. दुसरा डायलॉगच नाही ह्यांच्याकडं. समजांचा एकच डायलॉग, आर्थिक या खंडाला, आर्थिक या खंडाला. पण दादूस त्या खंडाला काय आहे र? परत ते जाऊ दे. माय हे पकोडे खाय, बघ कशी गरमागरम आहेत. तुवा खाय ग, तुवा खाय. तळीत होता ना तेव्हा ते प्लेट खाल्लीच नव्हती मी, तर टक्कमक्का बघतेच माझ्याकडं. लय भूक लागली होती माय. बर खाय. दादूस हे घे पकोडे. नाही राहू दे लाले. त्या तसल्या हरामदादा संगत बोलायचं नाही. तुमान आपली मान खाली घालून चालायचं. समजलं? शिरपती, आपलं शिरपती आहे का ग? हे 30 झालं भेटलाच नाही बघ. आपल्या फिरस्त्या लोकांचं हे असंच असतं. रस्त्यावर असून बी एकमेकांची भेट नाही 6-6 महिने. पण ज्योतिबाची जत्रा आहे ना व, वय, ज्योतिबाच्या जत्रेलाच गेला असेल. वय, वय. जातो आणि हाताला धरूनच घेतो. आना, आना.
अय्या भाऊजी, लक्ष्मी तुम्ही देवच पावला म्हणायचा. बाबा कानोबा, तुझीच कृपा रे बाबा. किती दिवसांनी येत आहे. बसा या. तुला म्हणलं होतं ना ज्योतिबाच्या जत्रेलाच गेला असेल. धुंडाया गेलो तर ही गर्दी कुठं शोधायचं आपल्या देवाला. मग गावला बाबा एकदाचा या. हाताला धरूनच घेऊन आलो. बसा बसा. बरं केलं. कशी आहे मालतू? लेक कशी आहे तुही? बेस आहे नव? होय, होय. लगीन केलं की नाही? लगीन आणि ते बी तुम्हाला सांगितलं बी कर. हाय कुठं दिसत नाही ती. ती आत्ताची काका. अहो कोण बाई? लेक तुही? अहो पाहिलं का किती मोठी झाली ती? होय होय. काके तू कवा आलीस? लाक्या बाप्पा आम्हाला जर पोरग असतात तर आमच्याच घरात नेलीस की तू झाली. बसी अशी एकली फिरू नको बाई तू. नाही ग माय, मराठी पिक्चराची शूटिंग चालली होती. ती हिरोईन काय बी येत नव्हतं तिला. काय बी येत नव्हतं मग सिनेमात घेतली कशी. मग साधा ढोल कमी वाजवता येत नव्हतं. वाजवल्यावानी नुसती स्टाईल मारत होती आणि दोरीमध्ये कोण दुसरीच उभी केली होती. म्या तर एकदम झाक काम केलं असतं. साहेब हीच ती मुलगी. काय ग पाकिट भरला असतं तू. तिने मग हारलं. हा, तुला कोणी म्हणतं? हो साहेब, पाकिट मिळालं. हाय. बघा ना काका, ते नाही पाकीट मारलं तरी माझा काय गुन्हा आहे. पोरी आपण गरीब आहोत, लाचार आहोत. हाच आपला गुन्हा आहे ग बाय. एकलाच असा अंधारात बसून काय करणार आहेस? वाईट जरा नीच कर. डोळा लागल म्हणूनच मिटून बसलो. तर माणसाचा सबूत कानावर पडला. उठून पाहिलं तर तूच कुतत होतीस. प्रीतीलाच झाली असं र. इचवाची चांदणी मावळ्या गेली म्हणजे मध्यांगणात झाली असेल बघ. मला ना कसलूसच वाटतोय. हाता पायातून नुसती ठणकी येते ती आणि अंगाचा पण फार चोळामोळा झाल्या. बाई जरा डोसकं तरी दाबून देस. होय होय आलूस. मध्यान्हात झाली लोमट्या. अजून किती परत ढुंढायची रे. लाखाचं पिरियड गेला असेल तुमच्या गावाला. हो दिवा पेटवती आहे ना वा. किती कपाल पाहू. नाही गावला तर माघारी फिरू. अरे पण म्या म्हणतो ती लाखाची बाई पोटूशी आहे ना. आत्ताला ठाव आहे ना ते. मग तिला घेऊन या असं का बरं म्हणलं असेल त्यांनी. अरे आज पतूर असं कधी केलेलं नाही. पण या बाईकडं नंतर वर करून पाहिलेलं नाही. देवाच्या गुणाचा माणूस. काय साहेब आणि मालकात बकडा आहे ना वा. म्हणून डोसकं तापलं असेल गड्या. अरे पर आपण यांना नेलं तर काकी पैशात घातील आपल्या तोंडात. आपण तसं काही करायचं नाही. लाखेला हाकलायचा अवघडले का. चल 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 ते तिथं काय आहे बघून येऊ. चल. लाख्या बा लाख्या. कोण हाय ग कोण हाय. आम्ही आहो. अरे तुम्ही कोण. हे कौतुक कसे करू नकोस. आताच्या आता सटकायचं थोड. सटकायचं का रे बाबांनो. इथं गावाबाहेर हगणदारी बी आमचा त्रास होतोय तुम्हासनी. अरे आम्ही काही चोरी केली की डाका घातला. वय टाकाच घातलाय जणू तुझ्या बायकोला पाटलाच्या घरावर. साहित्रे ही पाटलाची माणसं आहे ती. पाटलाची नंतर काय बेस नाही हाय. का काय केलं पाटलानं. साहित्रे काय केलं पाटलानं. तुझं शिरात आलो नकोस. काय बी नाही केला पाटलानं. पोटूशी आहे हा तिचा गुन्हा आहे. आम्हाला काय वाईट करायला लावू नकोस. आताच्या आता सटकायचा. अरे पण या मध्यरात्रीचं जायचं तरी कुठं. आपण जाऊ. आताच्या आता जाऊ. जाऊ आपण. चालेल. उठ. पर एक ध्यानात ठेवा. उद्या 10 कोसाच्या पल्ल्याड असला पाहिजे. अल्ल्याड असल्याची वर्दी लागली का नाही मग तुमची बोटी बी शिल्लक गावायची नाही सांगून ठेवतो. चल. चला निघा. चल राणी, या, जाऊ. चल. जाऊ आपण. चल. चल. अरे घे तुझा.
आपल्याला काय सांगायचं ना? सांगायचं लाखाचं बिराड गाव सोडून उडालं. चल. अरे ती बी माणसं आहेत आणि आपण बी माणसानं माणसाचा धर्म पाळायचा का? समजा काय मालकाचंच ऐकलं पाहिजे असं नाही. आपल्या चिंतत आपणच सांभाळायची लोक त्या. चल चल. चल खेळ करू जा. ओ साहित्रे, दोरीचा खेळ जा. बघा बघा र आमचा डोंबराचा खेळ पा. साहित्रे, काय झालं का? लाले धाव माय. नदी पडले बोई दुहाय. त्याला म्हणा लेट करून देस. मोबीजा आहे आईच्या पाय. अशी गेली मी अशी आली. नदीला लाले नदीला पाणी असेल तर पुलावरशी जाय. नदीच्या पाण्यात उतरू नको. काही थांबू नको. मी पळत पळत जाते. मी पळत पळत येते. अशी गेली मी अशी आली. पुलावरशी जाय का लाले? होय. लाले लाले माझी लाली कुठे गेली? प्रत्येकाच्या जन्माला रया असते साहित्य. आपल्या जन्माला नाही आगा नाही पिचा. कुणासाठी रडायचं ग? कोणीच चूक नव्हतं आपल्या आयुष्यात. उगिराय साहित्य उगिराय. असं कसं झालं ना? माझी फोन नाही तशी कळी वाहून गेली. लाले माणूस मरायचा असला की अमुकच कारण लागतं वर. बसल्या जागी पटुक्षी जात. आता तुझं बाळपण बी तोंडावर आलंय. आता तू बी अशी मोडून पडली. नसीब निसत सतीव पाहते. देवा कानोबा आता केअर करणार कोण? पोट भरणार कसं? तोच त्याचा नुसता बुगा बुगा झालाय. गोपाळ काय रे? गाडवीच्या दहा कोसा पडणार जायचं सांगितलं होतं ना तुला. नको ते अफवा काढली तू आमच्यावर. अरे पण केलं तरी काय आम्ही? कशाला पिछा करताय आमचं? गावोगाव खेळ करून पोट भरतोय आमचं. स्वतःचा धर्म पाळतोय. गाडी पण कधी कुणाची चोरली नाही की कुणाला फसविलं बी नाही. आणि आमच्याच माग काय बाबांना बोला. अरे आमच्या बिडोसक्याचा फार बुगा झालाय रे. कधी केला नाही ते करायची वेळ आली आमच्यावर. अरे पण झालं तरी काय? सावित्रीनं काय चोरी केली की डाका घातला? अरे तसं बी नाही रे बाबा. सावित्रीला घरी आणा अशी ऑर्डर होती पाटलाची. पण आम्ही तुला पळविला ना 15 दिवसापाठी. सावित्रीला घरी आणा? तर कशा पाय? पडलेली बांधलेली तीच परत आलं तिचं. काय हाय तरी काय पाटलाच्या मनात? आम्हाला जे सुधीर काय कळलं झालं बाप्पा. देवाचा गुन्हाचा माणूस कोणत्या बाईच्या अध्यात का मध्यात नाही पडला तो. हनुमंत्या मला काय रे सुक्का इथं? कोण आहे त्यो? लाख्या गोपाळाचा पाटील. लाख्या थांबा येतो आम्ही. बोलू नकोस लेका आणि भांडण नाही करू नकोस. लावला जिकीत मध्ये बसा. काय रे गाव का सोडला आमचा? पळून जाता वैरा? पळून पळून कशा पाय पाटील? तुमच्या अन्नात जगलो आम्ही. भिकेचं अन्न खाऊन 30 केलं तुमचं. खरं आहे पाटील. तुमच्या पायाशी इमान राखला आम्ही. आम्ही बी आणि आमच्या बापदाद्यांनी. असं फक्त राहायचं. आमच्या गावात जायचं आणि तिथंच राहायचं. तिथं तिथं कुठं? हगंदारीत लीज गेला आमचा. सरकारच्या बुकात गुन्हेगार आम्ही. कुठं बी घर केलं की पोलीस हकलते.
अरे आम्ही म्हणतो आमच्याकडे जायचं. पाटील तसं केलं तर जात बाहेर राखली. मैदाना बी कोणी शिकवायचं नाही. लेख होती ती बी गेली आणि सावित्री बी अशी मोडून पडली. नसीब निसत सतीव पाहतोय आमचं. असं दोरीव खेळ करताना पडली होती ना. मग आम्ही करतो की नवा पाणी. काय बी घाबरू नका. आणि म्हणत्या जीपची घालायला ना. संभव ऐकं वाटलं बघ. आम्ही मोह बायका बघितल्या पण तुझ्या वाणी नाही बघितलं. आमच्या बायकोला कधीच तीच गेलं नाही बघ. पण तुला भरलेली बांधलेली पाहिली तेव्हा जवळ बघ. आमचं वाटलं की आमचे माघारे खायचं नव्हतं. पाटील तुम्ही गावचं राजा आणि आम्ही उकिरडत लोळणारी माणसं. न पोटा पाण्याचा पत्ता न कपडे लत्तेचा. आणि काय तुमच्या मनात आलं पाटील? पाटील आमचा माणूस भुका मरल पण सतीव घ्यायचं नाही. वाकडा पाय कंदीपी टाकायचं नाही. आम्ही कुठं सतीव मागतोय. आम्ही फक्त पाणार. डोळ्या भरून पाणार. डोळ्यावर हटत नाही तुम्ही. आमची द्रौपदी एकदा जरी भरलेली बांधलेली असती तर. पाटील हात नका लावू. आम्ही कोलाटे नाही की बोर्डावर नाचणारा तमासगीर बी नाही. अस्सल गोपाळाची बाई हाय म्या. आमच्या अंगाला कोणाचा हात नाही लागला पाहिजे पाटील. खरी जादू हाय तुझ्या गरबारपणात साहित्य. कसं वाटतंय का? कसं वाटतंय गरबारपणात? आमच्या द्रौपदीने हे सुगंधी पाटील हात नका लावू. आमचा मान कधीच कोणी असा मोडलेला नाही. आणि तू फिरत्या लोकांना मी सती वाचतो. स्वतःचा धर्म असतो. तुमचं पाऊल कधी बी वाकडं पडत नाही नावा. तुमची बाय कधी बी कुणा संगत झोपलेली नाही नव. काय झालं? मला नाळ शिवली. काय? सांभाळ केला तुझा साहेब रे. पण दानव पाठीवरच होता. तुझा नाशिवली आणि माझ्या जन्माला डाग लावला. मी बाप्या म्हणून काय उपयोग नाही झाला. पुढे आता जात पंचायतीला समजलं तर तुला चिनाळ ठरवतील आणि आपल्याला जाती बाहेर हाकलतील. आता तू मला मेली तर मी तुला. जगायचं काही उरलं नाही. देवा कानोबा असं कसं झालं रे बापा. आता ऐकल्यानंच खेळ करायचा. खेळ करत करत मरायचं. आज पत्तूर तुम्ही आमचा खेळ पाहिला. आता माझा खेळ पाहायचा. अरे वाचवा रे वाचवा. वाचवा रे वाचवा.
गावाचा गोपाळ मी, लाख्या गोपाळ माझ्या बांध ह्योच खेळ केला, त्याचं माझं बांध ह्योच खेळ केला. कान्होबा देव आमचा, माय बाप भाऊ समजा त्योच. तू गोकुळात होता ना व? त्यावेळेस आम्ही होतो त्याच्या सवंगडी गोपाळ. त्या येपासनं खेळ करतो. कान्होबा कान्होबा कमाल कमाल आपल्या गावी. आम्ही जातो घरात जातो कान्होबा कान्होबा. किती दिवसाचं तुम्हाला कोण कुठू तर कोण कुठू आणि लोक काय बाय सांगून राहिले. राख्या अरे राख्या, अरे एक ग्लास काय करून राहिलास बा तू? ए राख्या, अरे काय खेळ करून राहिलास की तालीम करून राहिलास? ए राख्या, अरे एक मिनिट नाही लागलं तुले. अरे थांब, अरे बाबा थांब म्हणते ना, थांब, अरे थांब. माय लाली गेल्याचं समजलं माय. आता रडून काय करशील गे माय? आपल्या नशिबात दुःख वाढूनच ठेवलेलं. कोणाला विचारशील? मला नाशिवली. काय म्हणतेस तू माय? नाशिवली? कोणी नाशिवली? अरे लाख्या, अरे आम्ही तू कुठं होत राहिले का? चिखलगावचा पाटील बेस नाही वागला. पण तू तर अशी भरलेली बांधलेली. तीच बरं झालं तुझं. तुला नाचवाया तू कोणी माणूस होता की राक्षस? आपली इज्जत आपल्याला सांभाळायला लागते माय. तुझं काय बाय सांगून राहिलीस? कसं राहावं, कसं जगावं हे काय आपल्या हातात आहे? आपण पडले मागते लोक, अपूनचे मायबाप करंट्या कपाळाचे, म्हणून तर आपल्याला हे जलम पाहावा लागला. आणि जलम बदलला कुणाच्या हातात आहे वय. पण म्या म्हणतो आमच्यातल्या शिवाय तू कशा पाय. आम्हाला बी जरा माणूस म्हणून जगू द्या. मायबाप जरा आमच्या बी उकिडा नंद टाका. तुम्ही ते एकमेकाले धरून सुख दुःख वाटून घेऊन राहता आणि आम्ही तो उकिरडा लुटू तर तिथं बी वाईट नंतर तुमची. आमचा सांभाळ करायची सोडून आम्हाला तसं निघाले तुम्ही. अशी कशी वांगायची जडावानी माणसाची जात तुमची. अरे माणसाईचा सांभाळ करावा म्हणून जलमभर या आसुडाने माणसाचे दुःख आम्ही आमच्या अंगावर फोडून घेते आणि तुम्ही आम्हाला दुःखात लोटत राहिले बाप्पा. कुणी दिला आम्हाला धर्म? तुला डोईवर घेऊन साऱ्या घरादारात मिळवते, साऱ्या घरादारावर तुझा भंडारा उघडते आणि तू आमच्यालाच खूप दाखवून राहिलीस. आमचे दुःख आमच्या पाशी माय, पर तू ये दुनियेतल्या समध्या माणसाचा सांभाळ कर माते, सांभाळ कर माते, सांभाळ कर.